नमस्कार. महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमानं अन्याय अत्याचार केला. सर्व महाराष्ट्रभर या घटनेने ढवळून निघाला. या घटनेचे सर्व भारतभर पडसाद उमटले. लोकांनी मोठ्या स्वरूपामध्ये असंतोष व्यक्त केला. लोकांनी आंदोलन केलं. बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर 10 तास रेल्वे रोको आंदोलन झालं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी असंतोष व्यक्त केला. सरकारविषयी रोष व्यक्त केला. शाळा प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला. पोलिसांविषयी रोष व्यक्त केला. या घटनेनं महाराष्ट्राच्या राज्य सरकारचे वाबाडे काढले. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण तरी देखील इथले जे राज्यकर्ते आहे हे निर्ढावलेले आहे. कारण एखाद्या राज्यामध्ये एखाद्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार होतो, 3 वर्षाच्या बालिकेवर अन्याय होतो. इथलं समाजमन त्या मुलीच्या बाजूनं आहे. पण राजकीय व्यवस्थेचं काय? राज्यकर्ते या घटनेविषयी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही स्वरूपाची आपुलकी नाही. त्यांना या घटनेबद्दल काहीच वाटत नाही. त्यांचे जे कार्यक्रम आहे हे चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थित चालू आहे. त्यांच्या नजरेसमोर चिमुरडीवर झालेल्या अन्यायाबद्दल कोणत्या स्वरूपाची जागा नाही. या उलट त्यांच्या नजरेसमोर जागा आहे लाडक्या बहीण योजनेला. त्यांच्या नजरेसमोर जागा आहे निवडणुकीला. त्याच्यामुळं या घटनेविषयी त्यांच्या मनामध्ये कोणत्या स्वरूपाची कणव नाही, कोणत्या स्वरूपाची जाणीव नाही. कारण या सर्व ज्या घटना आहे या घटनेविषयी त्यांनी कोणत्या स्वरूपाचं दुःख व्यक्त केलं नाही. या उलट 16 तारखेला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. 1-2 दिवसामध्येच त्यांच्या लाडक्या बहिणीचे कार्यक्रम लागले. लाडक्या बहिणीचे कार्यक्रम एवढे महत्त्वाचे त्यांना वाटतात की एखाद्या अन्याय अत्याचार एखाद्या मुलीवर होतो, सर्व महाराष्ट्र खदखदतो. सर्व महाराष्ट्रभर त्याच्या झळा पोचतात. सर्व महाराष्ट्रामधील लोकांना दुःख होते. पण राज्यकर्ते मात्र आपले निवडणुकीच्या उद्देशाने कार्यक्रम घेण्यामध्येच मशगूल झालेले आहे. हे सर्वसामान्य जनतेला कोणत्या स्वरूपाचं आवडलं नाही. हे सर्वसामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. 2 दिवसाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये हत्याकांड होतो, अन्याय अत्याचार होते आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये मशगूल होता. तुम्हाला कार्यक्रम थांबवताही आले असते. तुम्ही जनतेचा रोष समजून घ्या. तुम्ही ते नराधमाचं प्रकरण समजून घ्या. 1 महिन्यापर्यंत तुमचे कार्यक्रम जे आहे हे बंद ठेवा. हे कार्यक्रम तुम्ही बंद ठेवा 1 महिन्यापर्यंत. कारण लोकांचा जो रोष आहे हा शांत होऊ द्या. कारण कार्यक्रम महत्त्वाचा नाही. प्रत्येक गावामध्ये तुमची प्रशासकीय यंत्रणा पोहोचलेली आहे. डिजिटलचा जमाना आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेची आहे. यासाठी तुम्हाला कार्यक्रम घेण्याची कोणत्या स्वरूपाची आवश्यकता नाही. तुम्ही हव्या तेवढ्या जाहिराती द्या. परंतु प्रत्येक ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम घेणं हे राज्य सरकारच्या वतीनं एक चुकीचं काम आहे. कारण 2 दिवसामध्ये तुमचे कार्यक्रम लागले. इकडे महाराष्ट्र पेटला. इकडे न्यायालयामध्ये त्याच्याविषयी मोठ्या स्वरूपाची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारचे चांगले कान टोचले गेले. त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला सुनावलं, पोलीस प्रशासनाला सुनावलं. पोलीस प्रशासनाला सुनावलं म्हणजे तुम्ही राज्य सरकारला अप्रत्यक्षरित्या सुनावल्यासारखं आहे.
पण तरी देखील निवडणूक आणि निवडणुकीलाच अंतिम महत्त्व द्या. निवडणुकीमध्येच आपण मशगूल राहायचं. एखाद्या गरिबाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो, त्याबद्दल तुम्हाला कोणत्या स्वरूपाचं दुःख नाही. हे निढालेपणाचं लक्षण आहे. हे मस्तवालपणाचं लक्षण आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही. बदलापूर प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये झाली. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर मोठ्या स्वरूपाची टीका केली. पोलीस प्रशासनाला त्यांनी सुनावलं की तुमचं जे ब्रीदवाक्य आहे ना, सदरक्षणाय खलग्रहणाय, हे तुम्ही विसरले. तक्रार घेण्याला वेळ का लागला? पोलीस प्रशासनाला त्यांनी प्रश्न विचारले. तिच्या सोबतची जी मुलगी आहे तिचं तुम्ही आजपर्यंत बयान का घेतलं नाही? तिच्या समुपदेशनाची तुम्ही व्यवस्था केली का? तिचं नाव गुप्त का ठेवण्यात आलं नाही? तुम्ही शाळा प्रशासनावर कारवाई का केली नाही? असं पण कोर्टाने विचारलं. कोर्टाने त्यांना असं पण विचारलं की सर्वसामान्य मुलगी सांगत नाही, अशा कितीतरी घटना असतील, त्या दबल्या असतील. त्या शाळेमध्ये विशाखा समितीची स्थापना झाली काय? पोलिसांवर कारवाई करणे हा कोणत्या स्वरूपाचा पर्याय नाही, असं सुद्धा कोर्टाने सांगितलं राज्य सरकारला. राज्य सरकारला SIT गठीत करण्यासाठी कोर्टानं सांगितलं. राज्य सरकारला तुम्ही कोणती कारवाई करणार आहे हे सांगितलं. तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या आम्हाला कोणती कारवाई केली तर. असे किती सारे प्रश्न न्यायालयाने बदलापूर प्रकरणावर उपस्थित केले. बदलापूर प्रकरणाच्या माध्यमातून तुमचे पोलीस तिथे उशिरा का पोहोचले? दवाखान्यामध्ये मेडिकल चेकअपच्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी या बदलापूर प्रकरणावर न्यायालयानं सुद्धा सुनावल्या. पण तरी देखील या सरकारला कोणत्या स्वरूपाचं दुःख नाही, कोणत्या स्वरूपाची जाग आली नाही. त्यांचे कार्यक्रम जे ठरलेले आहेत ते त्यांनी पुरेपूर घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. 24 तारखेला बंद होता सर्व राजकीय पक्षांचा, कारण या घटनेचा निषेध म्हणून त्या मुलीच्या समर्थनार्थ त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे. पण त्या बंदच्या विरोधामध्ये राज्य सरकारच्या जवळचे एक वकील, जे फडणवीसाच्या जवळचे म्हणून प्रसिद्ध आहे, गुणरत्न सदावर्ते, हे कोर्टामध्ये गेले या बंदच्या विरोधामध्ये. आणि कोर्टानं मग निकाल देताना त्यांना असं म्हटलं की कोणत्याच राजकीय निकालच दिला कोर्टाने, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करता येणार नाही. खरं तर न्यायालयानं सर्वसामान्य माणसाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेतला. सर्वसामान्य माणसाचा निषेधाचा अधिकार हिसकावून घेतला. आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या घटनेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ करण्याचा प्रयत्न केला. कोर्टानं विरोधकांना सुनावलं, कोर्टानं विरोधकांना चक्राप दिली. हे ते उदाहरणं या सर्व भाषणाच्या माध्यमातून देऊन राहिले. पहिल्या दिवशी बदलापूर प्रकरणावर काय ताशेरे ओढले त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही. विरोधकांना काय सुनावलं याच्याबद्दल काय बोलतं? विरोधकांनी तर न्यायालयाचा मान ठेवला. त्यांनी जो बंद होता हा स्थगित केला. त्यांनी सांगितलं की तरी आम्हाला निषेधच करायचा आहे, आम्ही न्यायालयाचा आदर ठेवतो, पण आम्ही एका ठिकाणी बसून मूक स्वरूपाच्या पट्ट्या बांधून सरकार या घटनेचा निषेध करतो. त्यांना त्या प्रकरणामध्ये शाबासकी मिळाली ना, कोर्टाचा मान ठेवला म्हणून, महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित केली म्हणून. पण तुम्हाला हशील होण्याचं कोणत्या स्वरूपाचं कारण नाही. विरोधकांना सुनावलं म्हणून न्यायालयाच्या त्या घटनेचं उदाहरण देणं हे अशोभनीय काम आहे मुख्यमंत्र्याच्या उद्देशानं. तुम्ही हा कार्यक्रम हे जे आंदोलन आहे किंवा हे प्रकरण कशा पद्धतीनं हाताळलं? तुमचे गिरीश महाजन, तुमच्या सरकारमधले मंत्री बदलापूरला गेले, वेडं-वाकडं बोलून चालले आले. त्यांनी सांगितलं हा जो निषेध आहे हा निषेध नाही आहे, हा राजकीय पक्षाचा निषेध आहे. सत्ताधारी पक्षांना ते बेपर्वाईने हाताळण्याचा प्रयत्न केला.
निषेध कोणाचाही असो, घटना झाली, घटना निंदनीय आहे, घटनेचा निषेध कोणालाही करण्याचा अधिकार आहे, कोणालाही कोणत्याही स्वरूपाचे फलक घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल बोलूच नका ना. तुमचं स्किल त्या ठिकाणी लावा, त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करा ना. लोक खवळले, मीडियानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध दिली गिरीश महाजनांच्या त्या वाक्याला. राजकीय पक्षाचा बंद म्हणजे कोणालाही बंद करण्याचा अधिकार आहे, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण तिसरी ओढली. मुख्यमंत्री गेले त्या ठिकाणी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे राजकीय आंदोलन होतं, राजकीय पुरस्कृत लोक होते, त्यांच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स होते. तर कोणताही व्यक्ती बॅनर घेऊन जाऊ शकतो ना त्या ठिकाणी. कोणताही व्यक्ती म्हणू शकतो ना की आम्हाला लाडकी बहीण योजना नाही पाहिजे, फक्त आमच्या महिलांना सुरक्षितता द्या, असं कोणीही म्हणू शकते ना. तुम्हाला विरोधकांवर किंवा आंदोलन करणाऱ्या माणसावर कोणत्या स्वरूपाचा टीका करण्याचा अधिकार नाही. कारण आंदोलन कोणत्याही पद्धतीने होऊ शकते, कोणताही बॅनर ते हाताखाली आणू शकतात, कोणत्याही व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. पूर्ण महाराष्ट्रातील व्यक्ती बदलापूरला येऊ शकते. तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्किल त्या ठिकाणी लावा, ते प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळा. लोकांमधला जो असंतोष आहे हा कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मस्तवालपणा करू नका, हे आंदोलन राजकीय स्वरूपाचं आहे असं म्हणू नका. असं जर तुम्ही म्हटलं राज्यकर्त्या लोकांनी, तर लोकातला जो असंतोष आहे ना हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार. आणि नेमकं तुम्ही तेच केलं त्या ठिकाणी, की बाहेरून लोक आणलेले होते. बाहेरून लोक येऊ शकतात ना, कारण ते सर्वचे सर्व जे लोक होते हे स्वयंस्फूर्त त्या आंदोलनामध्ये उतरलेले लोक होते. आणि हे आंदोलनामध्ये उतरलेले लोक त्या ठिकाणी तुम्हाला दिसलं. आणि मग तुम्ही तुमच्या पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज जेव्हा चेक केले, तेव्हा त्याच्यामध्ये जे अटक झालेले सर्वचे सर्व लोक मग बदलापूरचे कसे काय होते? या सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहे ह्या राज्यकर्ते लोकांनी हाताळायच्या असतात. पण राज्यकर्त्यांनी सपशेल याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्यांचं लक्ष आहे निवडणुकीवर, त्यांचं लक्ष आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर. पण एखाद्या चिमुकलीवर अन्याय अत्याचार होतो, त्या घरामध्ये दुःख असतं. सर्व महाराष्ट्रामधील लोकांना त्या घटनेबद्दल दुःख झालं, पण राज्यकर्त्यांना मात्र कोणत्या स्वरूपाचं दुःख झालं नाही. त्यांनी त्या 2 दिवसांमध्ये रत्नागिरीला एक लाडकी बहीण योजनेचा शुभारंभाचा एक कार्यक्रम घेतला. खूप सारे मंत्री, खूप सारे आमदार, खासदार त्या ठिकाणी कार्यकर्ते हजर झाले. 2 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्र शांतही झाला नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कार्यक्रम घेता महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्हाला त्या कार्यक्रमाचंच हित आहे. तुम्हाला चिमुरडीवर अन्याय अत्याचार झाला याचं कोणत्या स्वरूपाचं हित नाही, हे त्या रत्नागिरीच्या कार्यक्रमामधून लोकांच्या निदर्शनास आलं. लोकांना ती गोष्ट आवडलीच नाही. आणि त्याच्यामध्येही एकनाथ शिंदेंनी उदाहरण दिलं. आपल्या सरकारने पाठ थोपटून घेतली. रत्नागिरीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी हजारो लोकांच्या समावेश सांगितलं की 2 महिन्यापूर्वीची केस एक झाली आणि त्या केसमध्ये आमच्या सरकारनं 2 महिन्यामध्ये फाशी देण्याचा प्रयत्न केला आरोपीला, असं हजारो लोकांच्या समवेत त्यांनी सांगितलं. फास्ट ट्रॅक कोर्टावर आमच्या पोलिसांनी पुरावे गोळा केले असं पण त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, कारण ते सर्वचा सर्व जो पुरावा होता हा खोट्या स्वरूपाचा होता. आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं की SIT गठीत करा, कोणत्या व्यक्तीला फाशी झाली या 2 महिन्यामध्येच. तुम्ही हजारो लोकांच्या समवेत स्वतःच्या स्वार्थासाठी डिजिटल जमान्याच्या युगामध्ये खोटे उदाहरणं देता. या डिजिटल जमान्यामध्ये तुमचे जे उदाहरण आहे, तुमचा बोललेला प्रत्येक शब्द जो आहे लोक टॅली करून पाहतात, कारण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही जबाबदारीपासून पळू शकत नाही. तुम्ही एका मानाच्या पदावर आहात. तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उदाहरणं तर नीट द्यायचे असतात. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मीडियाच्या माध्यमातून ती गोष्ट ऐकली असेल की SIT नेमण्याची मागणी केली उद्धव ठाकरेंनी. उद्धव ठाकरेंनी आपल्या त्या उदाहरणाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. 2 महिन्यामध्ये कोणत्याच व्यक्तीला फाशी झालेली नाही आहे. मग कोल्हापूरला त्यांनी आणखी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. यांचे कार्यक्रम बंद नाही, कारण यांचं लक्ष आहे निवडणुका. यांचं लक्ष आहे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्याचा आणि त्याच्यामधून कसा राजकीय फायदा मतदानासाठी आम्हाला होतो आहे.
याच्यावरच त्यांचं लक्ष आहे. म्हणून पहिल्या दिवशी कार्यक्रम घेतला. पहिल्यांदा 2 दिवस आंदोलन झालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम रत्नागिरीला घेतला. रत्नागिरीच्या नंतर दुसराच कार्यक्रम त्यांनी कोल्हापूरला घेतला आणि पुन्हा एकदा खोटं रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी कसा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, मावळमध्ये तेजस दळवी नावाच्या व्यक्तीला आम्ही फाशीची शिक्षा 2 महिन्यामध्ये दिली. पुन्हा एकदा खोटं. खरं तर मावळमध्ये 2022ला एक अन्याय अत्याचार झाला 6 वर्षाच्या मुलीवर. 2022ला ती केस चालली आणि मुंबई सत्र न्यायालयानं त्या ठिकाणी त्या आरोपीला या 2024मध्ये मार्चमध्ये फाशीची शिक्षा दिली. तो उच्च न्यायालयामध्ये जाईल, कारण ती सत्र न्यायालयाची शिक्षा आहे. त्याला जवळपास 1.5 ते पावणे 2 वर्षाचा कालखंड लागला. मुख्यमंत्री हजारो लोकांच्या समवेमध्ये भाषण देतात आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात. तेजस दळवीच्या केसला 1.5 ते 2 पावणे 2 वर्ष लागले ना. त्यांचं 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा आजपर्यंत कोणाला झाली नाही फास्ट ट्रॅक कोर्टाचा. मुख्यमंत्र्याकडून एखादं उदाहरण चुकीच्या पद्धतीनं जाणं महाराष्ट्र पेटलेला असताना, पहिल्यांदा जर तुम्ही महाराष्ट्र पेटलेला असताना हे कार्यक्रम सर्वच्या सर्व स्थगित करायला पाहिजे. कारण तुम्हाला मुलीच्या रक्षणाची कोणत्या स्वरूपाची फिकीर नाही. तुम्ही लोकांच्या ज्या भावना आहे भडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला जनतेविषयी कोणत्या स्वरूपाची तमा नाही. तुम्ही कार्यक्रम बरखास्त केले नाही, तुमचे कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आग ओकण्याचा प्रयत्न करत आहे आणि खोटी आग ओकण्याचा प्रयत्न करत आहात. तेजस दळवीचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. त्याची केस झाली हे तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि 1.5 ते पावणे 2 वर्ष त्या केसला लागले आणि तुम्ही ते 2 महिन्याच्या नावानं घासता. म्हणजे असे तुम्ही कसे उदाहरणं देता? हे उदाहरणं दुर्लक्षितपणाचे आहे. हे उदाहरणं बेफिकीरपणाचे आहे. हे उदाहरणं निष्काळजीपणाचे आहे. तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या मुलींविषयी कोणत्या स्वरूपाची काळजी नाही हे त्याच्यातून प्रतीत होते. रत्नागिरीला कार्यक्रम झाला, कोल्हापूरला कार्यक्रम झाला, त्याच्याच दुसऱ्या दिवशी यवतमाळला कार्यक्रम झाला आणि यवतमाळच्या कार्यक्रमामध्ये 2 मुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्याचं जे भाषण आहे हेच प्रमुख होतं. अजितदादांनी तर ठरवलंच की कोणा विरोधकांवर टीका करायची नाही. टीका करायची जर असली तर साध्या स्वरूपाची टीका करायची. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे टीका करतात ही विकारी स्वरूपाची टीका करतात. यांनी प्रत्येक उदाहरणाचं सांगितलं त्या ठिकाणी की लाडकी बहीण योजनेवर विरोधकांना कसं फटकारलं गेलं असं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांना विरोधकांना काय बोलले सत्ताधाऱ्यांनी सांगायचं नसते. सत्ताधाऱ्यांनी तर खरं तर टीकाच करायची नसते. सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायचं असते कृतीच्या माध्यमातून. ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरायच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष कोर्टामध्ये गेला. लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्यांना फटकारण्याचा प्रयत्न केला. कोर्टानं यांना विरोधकांना फटकारलं. याच्यामध्ये या सरकारला खूप मोठा आनंद आहे. एकनाथ शिंदेंना आनंद आहे. देवेंद्र फडणवीसांना आनंद आहे. कोर्टानं लाडकी बहीण योजनेविषयी सरकारला जाब विचारला की असं समजू नका की आम्ही ह्या तुमच्या योजना बंद करू शकत नाही. तुम्ही पैशाची कशी तरतूद केली असे प्रश्न विचारले. विरोधकांना फटकारलं नाही, सत्ताधाऱ्यांना फटकारलं. पण ते सत्ताधाऱ्यांचं उदाहरण देत नाही. भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटला आहे. लोकांची इच्छा नसताना तुम्ही कार्यक्रम घेता आणि खोटी आग ओकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता. एकनाथ शिंदे त्या बंदच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते कोर्टामध्ये गेले. गुणरत्न सदावर्तेला च्या बाजूने निकाल लागला. लोकांचा जो बंद होता, राजकीय पक्षाचा जो बंद होता, निषेधार्ह ठरवला न्यायालयानं. त्याच्याविषयी एकनाथ शिंदे भाषणाच्या माध्यमातून यवतमाळला सांगत होते की कोर्टाने चपराक दिली विरोधकांना. अरे बदलापूर प्रकरणामध्ये तुमच्या पोलिसांना काय सुनावलं आणि तुमच्या सरकारला काय सुनावलं याच्याविषयी आत्मपरीक्षण करायला लागेल. तेवढ्या स्वरूपाचं आत्मपरीक्षण करायला त्या ठिकाणी तुम्ही कोणती कारवाई केली? लोकांच्या आंदोलनाची तुम्ही वाट पाहणार आहेत का? बाकी ज्या मुली सांगत नाही त्यांचं काय? तुमचे पोलीस विसरलेले आहे. तुम्ही तपास का केला नाही? शाळा प्रशासनावर कारवाई का केली नाही? असे किती सारे प्रश्न या बदलापूर प्रकरणावर सरकारला विचारले गेले.
पण तरी देखील सरकारला ते प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल कोणत्या स्वरूपाचं दुःख नाही. त्यांना याच्याबद्दल आनंद आहे की विरोधकांना न्यायालयांचा जो बंद होता, न्यायालयानं जो बंद जो होता हा त्यांचा बंद करण्यास मनाई घेतली, याचा एकनाथ शिंदेला मोठ्या स्वरूपाचा आनंद आहे. एकनाथ शिंदे या लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या माध्यमातून ते वेळोवेळी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे विरोधकांवर टीका करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ शिंदेजी, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला कृतीच्या माध्यमातूनच उत्तर देणं अपेक्षित आहे. कृतीच्या माध्यमातूनच जर तुम्ही उत्तर जर दिले तर मोठे व्हाल. तुम्ही शब्दाला शब्द जर उत्तर जर दिले गेले आणि खोट्या स्वरूपाचं जर उत्तर जर दिलं गेलं, तर तुमची गद्दारी आणि तुमचे विचार इथले लोक कदापि सहन करणार नाही. आणि जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं, तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही लोकांचा रोष आणि ग्राउंड रिॲलिटी हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण निवडणुका आहे, निवडणुकीमध्ये लोकांना तुम्हाला फेस करावं लागेल. अन्याय अत्याचाराकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही उद्धव ठाकरेच्या सरकारवर टीका करतात, अगोदरच्या सरकारवर टीका करता आणि त्या ठिकाणी सांगता की पालघरला हत्याकांड झालं. पालघर तुमच्या काळामध्ये हत्याकांड झालं याच्याविषयी बोला ना. तुमच्या काळामध्ये हत्याकांड झालं म्हणून इतरांचे हत्याकांड मोजण्याची तुम्हाला कोणत्या स्वरूपाची आवश्यकता नाही. इतर ठिकाणचे अत्याचार मोजण्याची तुम्हाला कोणत्या स्वरूपाची आवश्यकता नाही. हे अन्याय अत्याचार झाला याच्याविषयी बोला, हे कसं निस्तारण्याचा प्रयत्न करा. इथं तुमचं स्किल लावा. इतरांचे अन्याय अत्याचार मोजू नका तुम्ही. असे अन्याय अत्याचार मोजत नसतात. भाषणाच्या माध्यमातून ते सांगत होते एकनाथ शिंदे यवतमाळला की पालघरमध्ये जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा तुमचे तोंड का उघडले नाही. बॉडी बॅग घोटाळा झाला तेव्हा तुमचे तोंड का उघडले नाही. खिचडीचा घोटाळा झाला तेव्हा तुमचे तोंड का उघडले नाही, असे एकनाथ शिंदे प्रश्न त्या ठिकाणी विचारत होते लोकांना त्या भाषणाच्या माध्यमातून. विरोधकांना म्हणजे उद्धव ठाकरेच्या सरकारमधील लोकांना ते विचारत होते यवतमाळच्या भाषणामध्ये. पण एकनाथ शिंदे विसरले की ज्या माणसाला तुम्ही फेसबुक लाईव्ह म्हणून हिनवलं उद्धव ठाकरेला, मग उद्धव ठाकरे घराच्या बाहेर नव्हते निघत तर सरकार तुमच्या भरोशावर होतं ना. मग तुमच्या काळात हे भ्रष्टाचार झाले नाही ना. तुम्ही तर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलताच कामा नाही, कारण तुम्ही त्या सरकारमध्ये सामील होते. पालघर हत्याकांडाला तुम्ही पण दोषी आहे, कारण तुम्ही सरकारमध्ये होते. खिचडीचा घोटाळा झाला असेल तरी तुम्ही त्याला जबाबदार आहे, कारण तुम्ही सरकारमध्ये होते. बॉडी बॅग घोटाळा झाला कोरोनामध्ये, त्याच्यासाठी पण तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला नैतिकता नाही आहे बोलण्याचा. त्या उद्धव ठाकरेच्या सरकारविषयी नैतिकता नाही, पालघर हत्याकांडाविषयी तुम्हाला नैतिकता नाही, तुम्हाला कोरोनाच्या बॅगविषयी नैतिकता नाही, कारण तुम्ही त्या सरकारमध्ये सामील होते. तुम्ही सरकारचा मलिदा खाल्ला. तुम्ही त्या सरकारमध्ये पद उपभोगले. आता इकडच्या बाजूवर आले तुम्ही आणि त्याच्यावर टीका करता. तुमची ही दुटप्पी भूमिका आहे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचे जे चेहरे आहे किती काही त्या ठिकाणी बदलवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे. तुमचं प्रत्युत्तर असं असणार त्याच्यामध्ये की आमची काही चालत नव्हती, उद्धव ठाकरे मनमानी करत होते, त्यांच्याच मनानं होते. मग तुम्ही सरकारमधून बाहेर का पडला नाही राजीनामा देऊन? तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता ना, की आम्हाला बॉडी बॅगमध्ये घोटाळा झालेला आहे, हा भ्रष्टाचार आम्हाला पटला नाही. लोकांनी तुमचं स्वागत केलं असतं. तुम्ही राजीनामा जर दिला असेल तर पुन्हा लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. तुम्ही तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना, की खिचडीमध्ये घोटाळा होत आहे. हा घोटाळा आम्हाला पसंत नाही. आम्ही सरकारमधून बाहेर पडतो आहे. किंवा पालघरला हत्याकांड झालं, सरकार बोलण्यासाठी तयार नाही, आम्ही बाहेर पडतो. लोकांनी राजीनामा जर दिला असता तर भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. पण तुम्हाला सत्तेची हाव होती. तुम्हाला सत्तेविषयी आपुलकी होती. तुम्ही त्याही काळामध्ये सत्ता भोगली आणि आताही सत्तेच्याच मागं गेले. तुम्ही तुमचे जे रूप आहे हे कितीकही जरी बदलत असले तरी पण लोक तुम्हाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही त्या भ्रष्टाचाराविषयी बोलू नये. सर्वसामान्य माणसामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वसामान्य पानटपरीवरचा विषय सगळ्यांचा आहे. तुम्ही ते कोल्हापूरला बोर्ड लावलं त्रिदेव, हे तुम्ही 3 देव जे स्वतःला समजता, हे सर्वसामान्य माणसाच्या चर्चेतले विषय गल्ली गल्लीमध्ये त्याच्या चर्चा होते आहे.
आणि जसे आता प्रश्न विचारले की अगोदरच्या सरकारविषयी तुम्हाला भ्रष्टाचाराविषयी बोलण्याचा कोणत्या स्वरूपाचा अधिकार नाही, ती खरी गोष्ट आहे. कारण त्या सरकारमध्ये अजितदादा पण सहभागी होते, जे आता तुमच्यासोबत आहे. आणि एकनाथ शिंदे पण त्या सरकारमध्ये सहभागी होते. तुम्ही वैयक्तिकरित्या कोणत्या हालचाली केल्या? तुम्ही वैयक्तिकरित्या राजीनामा का दिला नाही? हे सर्व प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकं तुम्हाला विचारत आहे. लाडक्या बहिणीचा शुभारंभाचा कार्यक्रम तुम्ही रद्द करा. महाराष्ट्र पेटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्याविषयी असंतोष आहे. महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरणाविषयी मोठ्या स्वरूपाचा असंतोष आहे. या असंतोषाला लोकांना वाट मिळू द्या. तुमचे कार्यक्रम एका महिन्यापुरते स्थगित करा. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जळगावला पण कार्यक्रम घेत आहे, लखपती दीदीचा. महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करायची जर असेल तर हे सर्व कार्यक्रम रद्द केला. तुम्ही जळगावच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बोलावत आहे. ते फक्त तुमच्यापुरता आहे मशगूलपणा, तुमच्यापुरता आनंद आहे. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहे. तुम्हाला मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या शुभारंभाचा राजकीय फायदा उठवायचा आहे. निवडणुकीच्या निमित्तानं पण इकडे लाडक्या बहिणीवर अन्याय अत्याचार झाला याचं काय? म्हणून सर्व लोकांच्या वतीनं, सर्व मतदारांच्या वतीनं या सरकारला बुद्धी सुचली पाहिजे. हे कार्यक्रम रद्द केले पाहिजे. 1 महिन्यापर्यंत महाराष्ट्र शांत होईपर्यंत किंवा लोकांमध्ये असंतोष जो आहे हा शमेपर्यंत. कारण एखाद्या ठिकाणी, एखाद्या घरी जेव्हा दुःखद घटना होते, तेव्हा कमीत कमी 10 ते 15 दिवस तिथलं जे वातावरण असतं, हे दुःखद स्वरूपाचं असतं. महाराष्ट्र एवढा असंवेदनशील नाही आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. इकडे कितीही जाती धर्माचे लोक जरी राहत असले तरी एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी होतात. तुम्ही महाराष्ट्राला असंवेदनशील करू नका. तुमचे पूर्ण जे कार्यक्रम आहे 1 महिन्यापर्यंत स्थगित करा, रद्द करा. सर्वसामान्यांच्या भावनेमध्ये सहभागी व्हा. त्या बदलापूरच्या चिमुकलीच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी व्हा. एवढं असंवेदनशील जर झालं तर लोक तुम्हाला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माफ करणार नाही, एवढी आमची सर्वांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुर्तास या ठिकाणी या बदलापूर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण थांबूया आणि सरकारला कार्यक्रम न घेण्याविषयी विनंती करू. धन्यवाद.